तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट्स मध्ये काम करताना प्रत्येक वेळेला माझ्या लॅपटॉपवर मी डेटा तयार करतो असं नसतं. दुसऱ्याच्या लॅपटॉपवरून डेटा मिळतो तुम्हाला, त्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणतात. राईट. कसं करायचं आहे, त्यासाठी डेटाबेस मध्ये जा आणि तो एक्सपोर्ट बटन वरती दिसतंय बघा, एक्सपोर्ट वर क्लिक करा. ओके, एक्सपोर्ट वर क्लिक केला आणि इथं गेल्यानंतर तिथे खाली एक्सपोर्ट बटन दिसतं, फॉर्मॅट एसक्यूएल ठेवा आणि ते एक्सपोर्ट बटन दाबा. तिथे एक्सपोर्ट केला की एक फाईल तयार होते, कुठं पण ठेवा, डाउनलोड मध्ये टाकतोय मी, डाउनलोड मध्ये फाईल पडली. राईट. म्हणजे काय झालं, माझा पूर्ण डेटाबेस एक्सपोर्ट झाला. पूर्ण डेटाबेस का, कारण मी कुठलं एक्सपोर्ट केलाय, डेटाबेसला क्लिक केलं आणि मग ते एक्सपोर्ट मारलाय. मग तुम्हाला वाटलं की एखादा टेबलच फक्त एक्सपोर्ट करायचं तर काय करायचं, तर या टेबलाच्या आत जायचं आणि मग याला म्हणायचं एक्सपोर्ट. मग हा फक्त एकच टेबल एक्सपोर्ट होईल. काय म्हणतं कळालं, सिम्पल. आता हा एक्सपोर्ट झाला, डन. आता तुमच्याकडे समजा, आता माझ्या आता परत मी काय करतो, हा डेटाबेस आहे याला टेबलला ड्रॉप करतो. बरोबर. आता माझ्या टेबल डेटाबेस मध्ये काय आहे का, कायच नाही. मग एक डेटाबेस तयार करायचा नसेल तर तयार करा. आणि मग तुम्हाला ती तुम्हाला जी फाईल पाठवली ना, एसक्यूएल फाईल, ती तुमच्याकडे असेल, ती उघडून दाखवतो तुम्हाला म्हणजे कळ. डाउनलोड्स मध्ये आता आपल्याला ही बघा, स्टडी नावाची फाईल आहे आणि स्टुडंट नावाची फाईल, एसक्यूएल फाईल आहे. ओके. डबल क्लिक करतोय, नोटपॅड मध्ये उघडेल. ओके, नोटपॅड प्लस प्लस मध्ये माझ्याकडे ओपन होईल. तर हे बघा, काय ते ऑटो इनव्हॅल्यू झिरो वगैरे काय काय सेटिंग आहे. आणि ते खाली बघत गेला, तिथं बघा टेबल क्रिएटची क्वेरी तयार झाले. मग खाली इन्सर्ट डेटा तयार झालाय बघा, आणि तुमच्याकडे रन होते. तर मला आता जायचं आणि काय करायचं, डेटाबेसला जा आणि इम्पोर्ट बटन दाबा. इम्पोर्ट मध्ये जायचं, डेटाबेस तयार केला पाहिजे आणि मग इम्पोर्ट केला. आणि आता काय करा, इथं जाऊन चूज करा फाईल, कुठली फाईल चूज करा. डाउनलोड मध्ये स्टडी वाली करा किंवा स्टुडंट वाली करा, तुम्हाला कुठलं करायचं आहे. पूर्ण डेटाबेस पाहिजे, मग डेटाबेस सिलेक्ट केला. ओके, आणि मग इम्पोर्ट बटन मारायचं. इम्पोर्ट म्हटला की तो काय करतो, त्या सगळ्या क्वेरी एक्झिक्यूट करतो तुमच्या डेटाबेसवर. आणि त्या डेटाबेस मध्ये बघा टेबल तयार झालाय का, टेबल तयार झालाय विथ रेकॉर्ड. समज सिंपल आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एक टेबल केला असला तर एक एक टेबल एक्सपोर्ट, तो इम्पोर्ट करा. एंटायर डेटाबेस एक्सपोर्ट, एंटायर डेटाबेस एक्सपोर्ट, इम्पोर्ट. मग अशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट पण करून वापरू शकता. मी रेकॉर्डिंग थांबवतो.